नमस्कार. तिसऱ्या गीता वर्गात इंटरव्हल नंतर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मला खात्री आहे की तुम्ही जी 2 आर्टिकल्स मी WhatsAppवर पोस्ट केली ती वाचलेली आहेत. आणि त्या 2 आर्टिकल्सवर मी फक्त एक 5-10 मिनिटं बोलतो. थोडं जास्त एक्सप्लेन करतो. जे सगळं लिहिता येत नाही, पण ऑब्व्हियसली लिहिण्यापेक्षा बोलता जास्त येतं. त्यामुळे थोडं मी अधिक विस्तृतपणे ही कल्पना मांडतो, जी गीतेचा गाभा आहे. आणि त्यानंतर मग आपण डिस्कशन करू, की आपल्याला याच्यातून काय करायचंय, काय फायदा होणार आहे आणि नेमकं व्हॉट इज स्पेसिफिक टू अस अँड व्हॉट इज इम्पोर्टंट अँड क्रुशियल टू अस. दॅट इज व्हॉट वी विल फिगर आउट इन दिस डिस्कशन फॉर शुअर. आणि काही प्रश्न तुमचे याच्यावर अजूनही असू शकतात. ते आपण ऑफकोर्स नेक्स्ट सेशनमध्ये घेऊ किंवा ऑफलाईन घेऊ किंवा कसंही घेऊ. म्हणजे तुम्हाला मी ग्वाही देतो, की आय विल लीव्ह not a single question from your side unanswered. So don't worry. थोडा आता मी परत सुरुवात करतोय माझ्या मोनोलॉगला. आय एम सॉरी अबाउट दॅट, बट प्लीज बेअर विथ मी. किती सोपं आहे खरं तर. कुरुक्षेत्रावरची 3 ठळक अस्तित्व: कृष्ण, अर्जुन आणि कौरव पांडवांचं सैन्य. आणि या तिघांनी मिळून एक खेळ मांडलेला आहे. तो म्हणजे हा या महायुद्धाचा खेळ मांडलेला आहे. तर आता कुरुक्षेत्रावर जे काही लोक प्रेझेंट होते किंवा जे काही प्रेझेंट होतं त्याचं 3 विभागात आपण विभाजन करू शकतो. म्हणजे आपल्याला क्षरपुरुष, अक्षरपुरुष आणि उत्तम पुरुष हे प्रिसाइजली कळतील. जे अत्यंत महत्वाचं आहे गीता समजण्यासाठी. पहिलं म्हणजे कुरुक्षेत्रावर कृष्ण होता, तो एक भाग झाला. दुसरं म्हणजे कृष्ण ज्या योद्ध्याचं सारथ्य करत होता तो अर्जुन, हा दुसरा भाग झाला. आणि मग कृष्ण आणि अर्जुन वगळता इतर सर्व काही सैन्य, म्हणजे त्याच्यात सैनिक असतील किंवा कौरव असतील, पांडव असतील, भीष्म द्रोणांसारखे योद्धे असतील किंवा खालच्या लेवलचे सैनिक असतील, हत्ती असतील, घोडे असतील, शस्त्र असतील, सगळं जे काही असेल ते दॅट इज कॅटेगरी नंबर 3. आणि ते आपण इतर सगळं सैन्य असं म्हणू. आणि हा संबंध जो युद्धाचा खेळ चाललेला आहे, खेळ मांडला गेलेला आहे, तो या 3 एंटिटीज एकमेकांच्या इंटरप्लेने फॅसिलिटेट करत आहे. आता याच्यात आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, की कृष्ण सारथ्य करत होता अर्जुनाचं आणि अर्जुनाला तितपत माहिती होतं आणि त्या पलीकडे कृष्णाकडे लक्ष द्यायची आवश्यकताही नव्हती. म्हणजे सारथ्याला जशा सूचना देतो आपण, म्हणजे समजा आपण ड्रायव्हर हायर केला तर त्याला सांगू की नाही, की बाबा अमुक ठिकाणी गाडी घेऊन चल. तसं अर्जुनाने कृष्णाला सुरुवातीलाच सांगितलं, की माझा रथ जो आहे तो दोन्ही सैन्यांच्या बरोबर मध्ये नेऊन उभा कर. म्हणजे दोन्ही बाजूची सैन्य कोण आहेत, कोण नाही, काय फॉर्मेशन आहे, काय स्ट्रॅटेजी लावायची, सगळं पाहून घेतो मी व्यवस्थितपणे. आणि मग कृष्णाने अर्थातच तो रथ 2 सैन्यांच्या मध्ये उभा केला. आणि मग जेव्हा अर्जुनाने कौरव सैन्यावर नजर टाकली, तेव्हा तो गर्भगळीत झाला. त्याचा नर्व्हस ब्रेकडाउन झाला. कारण त्याने बघितलं, की कौरव सैन्यामध्ये त्याचे मित्र, त्याचे भाऊ, त्याचे काका, त्याचे गुरु, त्याचे आजोबा हे त्याला ठार मारण्याच्या इच्छेने उभे होते. आणि त्याच्यासमोर आता 2च ऑप्शन होत्या. एक तर त्यांच्याकडून मारलं जायचं किंवा त्यांना ठार मारायचं. आणि या दोन्ही ऑप्शन किती वाईट आहेत बरं. त्यामुळे तो बिचारा अगदी गर्भगळीत झाला आणि तेव्हा त्याचं कृष्णाकडे लक्ष गेलं. आणि मग तो कृष्णाला म्हणाला, की "बाबा, आता या परिस्थितीतून मला फक्त तूच बाहेर काढू शकतोस. आणि मी काय करणं योग्य आहे?" म्हणजे मिलिंदचा जो प्रश्न आहे, की "हाऊ शुड आय रिस्पॉन्ड टू धिस सिच्युएशन? दॅट गाईडन्स कृष्णा प्लीज गिव्ह मी." आणि मग कृष्णाने संबंध गीता सांगितली आणि तो गाईडन्स दिला. म्हणजे गीता इज नथिंग बट गाईडन्स अबाउट हाऊ वन रिस्पॉन्ड्स टू डे टू डे सिच्युएशन्स दॅट वन फेसेस. सो मिलिंद, थोडा पेशन्स ठेव, कारण सगळी उत्तरं निश्चित मिळणार आहेत आणि माझी जबाबदारी आहे ती उत्तरं प्रोव्हाइड करणं.
पण शेवटी झालं काय, की अर्जुनाला तो गायडन्स दिल्यावर अर्जुनाचं थिंकिंग एकदम क्लिअर झालं आणि अर्जुन खूप मोटिवेटेड झाला आणि तो युद्धाला तयार नुसता झाला नाही, तर त्याने अतिशय शौर्याने युद्ध करून युद्ध जिंकलं. पण आपण काय म्हणू, की सपोज आय आस्क यू अ क्वेश्चन, की टेल मी वन थिंग बिकॉज ऑफ विच पांडवास वन द कुरुक्षेत्र वॉर. असा जर मी प्रश्न विचारला, तर तुम्ही अर्थातच काय उत्तर द्याल त्याला? व्हॉट इज युअर आन्सर? एक गोष्ट दॅट मेड ऑल द डिफरन्स बिटवीन विनिंग अँड लुझिंग फॉर पांडवाज अँड कौरवाज ॲट कुरुक्षेत्र. व्हॉट वॉज दॅट थिंग? Was it Arjuna's archery or Bhima's finesse with mace or Drishtadyumna's strategy or Yudhishthira's Dharmapalan or what was it? कशामुळे पांडव जिंकले? की जी एक गोष्ट काढून घेतली पांडवांच्या सैन्यातून, तर rather than winning, Pandavas will end up losing. भीष्माला सॉरी सॉरी हा, कोणी सांगा. भीष्मावर म्हणजे हे चालवायचं काय, बाण चालवायला म्हणजे हे केलं काय, कृष्णाने उद्युक्त केलं अर्जुनाला, नाहीतर मग अशक्य होतं असं मला वाटतं. सो व्हॉट इज विपिन युअर आन्सर? मला वाटतं ते कृष्णाने त्याला जे गीतेचं किंवा सार सांगितलं, कर्म योग आणि म्हणजे त्याचं, तर त्याच्यामुळे त्याला कन्व्हिक्शन आलं की आपण जे करतो ते योग्य आहे. दॅट वॉज द आणि गेम मग चेंजर. हा, राईट. असं मिलिंद, मला वाटतं. व्हॉट इज युअर आन्सर? मला वाटतं की म्हणजे ते जे कृष्णाने जे ज्ञान दिलं ते एक गोष्ट झाली, आणि परत त्याच्यानंतर जे गायडन्स कंटिन्यू असला, हा, that is the thing that actually made the man. He kept guiding him at every step also. हा. सो बोथ कृष्णा हेल्प हिम बोथ ॲट स्ट्रॅटेजिक लेवल अँड टॅक्टिकल लेवल. म्हणजे जो गीता सांगितली ते स्ट्रॅटेजी सांगितली असं आपण समजूया. आणि त्यानंतर मग की भीष्मावर बाण मार, किंवा द्रोणाचार्याच्या वेळेला नरोवा कुंजरोवा म्हण, किंवा जयद्रथच्या वेळेला सूर्यास्त झाला असं आपण एन्व्हायरमेंट क्रिएट करूया, हे सगळं टॅक्टिकल झालं. सो बोथ बिकॉज ऑफ द स्ट्रॅटेजी अँड टॅक्टिक्स पांडवाज वन. सो who is the single person who made the difference between winning and losing for Pandavas? कृष्ण ऑब्व्हियसली. Of course. So we all agree with that. म्हणजे काय, की जो अर्जुन कृष्णाकडे त्याचं लक्ष नव्हतं सुरुवातीला, आणि जो गर्भगळीत झाला होता, त्याचा नर्व्हस ब्रेकडाऊन झाला होता, डिफीट वॉज स्टेअरिंग हिम इन द फेस. That defeat, he snatched victory from the jaws of defeat when he made Krishna responsible for his actions. म्हणजे काय, अर्जुन जिंकला कारण त्याने कृष्णाची मदत घेतली. ती जर मदत घेतली नसती, बोथ ॲट स्ट्रॅटेजिक अँड टॅक्टिकल लेवल, तर तो कधीच ते वॉर जिंकू शकला नसता. समजा त्याने कृष्णाकडे दुर्लक्ष केलं असतं, तर तो हरला असता, बरोबर की नाही? आणि कृष्ण होता म्हणून तो जिंकला, कृष्ण नसता तर तो जिंकला नसता, असं आपण म्हणू शकतो कुरुक्षेत्राच्या लढाईच्या बाबतीत. तसंच आता आपण हे मेटाफर, ऍक्च्युली द एंटायर कुरुक्षेत्र इज अ मेटाफर. आणि आता हे मेटाफर आपण आपल्या युनिव्हर्सला लावूया. म्हणजे कुरुक्षेत्रावर जशा 3 एंटिटीज होत्या, कृष्ण, अर्जुन आणि द रेस्ट, तसं आपल्या युनिव्हर्समध्ये पण 3 एंटिटीज आहेत. आणि त्या 3 एंटिटीज कोणत्या आहेत? तर एक म्हणजे उत्तम पुरुष आहे, विच इज इक्विव्हलंट टू कृष्णा ऑन कुरुक्षेत्र. दुसरं म्हणजे अक्षर पुरुष आहे, विच इज इक्विव्हलंट टू अर्जुन और रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ अर्जुन ऑन कुरुक्षेत्र. आणि तिसरं म्हणजे क्षर पुरुष आहे, विच इज representative of or equivalent to the rest apart from Krishna and Arjun on Kurukshetra. तर तसे आपल्या विश्वात 3 एंटिटीज आहेत. म्हणजे ज्याला आपण परमात्मा म्हणतो, तो आहे प्रेझेंट या विश्वामध्ये. त्याखेरीज जीवात्मा
पण या विश्वात प्रेझेंट आहे आणि त्याखेरीज जे प्रेझेंट आहे या विश्वात त्याला नश्वर विश्व असं म्हटलं जातं. नश्वर म्हणजे ट्रान्झियंट, म्हणजे टेम्पररी, म्हणजे पेरिशेबल. म्हणजे पदार्थ हा पेरिशेबल असतो आणि आत्मा हा इम्पेरिशेबल असतो. म्हणून आत्म्याला एकतर परमात्मा म्हटलंय किंवा जीवात्मा म्हटलंय, म्हणजे अक्षर पुरुष किंवा उत्तम पुरुष, म्हणजे नॉन ट्रान्झियंट, नॉन म्युटंट, कॉन्स्टंट, विदाउट बिगिनिंग, विदाउट एंड. आणि देन देर इज सम पार्ट ऑफ द वर्ल्ड विच इज ऑल्सो with beginning, with end, transient, temporary, aging, declining, subject to wear and tear, and hence perishable. तर हे विश्वातले जसं कृष्ण, अर्जुन आणि इतर सैन्य हे कुरुक्षेत्रावर होतं, तसं आपल्या विश्वात ह्या 3 गोष्टी असतात. आणि जसं कुरुक्षेत्रावर कृष्णाची मदत घेऊन अर्जुन लढाई जिंकला, तसं आपल्या जीवनाची लढाई आपण परमात्म्याची मदत घेऊन जिंकू शकतो, किंवा जीवात्मा हा आपली लढाई जिंकताना परमात्म्याची मदत घेतो, जसं अर्जुनाने कृष्णाची मदत घेतली. तुमच्या सिमिलॅरिटीज लक्षात येत आहेत ना, इक्विव्हॅलन्स लक्षात येतोय ना? आय थिंक इट इज प्रिटी हो स्ट्रेट फॉरवर्ड. आय एम जस्ट ट्राइंग टू मेक इट व्हेरी व्हेरी क्लिअर, म्हणजे काहीच त्याच्या बाबतीत शंका उरणार नाही असं. So basically the idea is for Jivatma to take help from Paramatma and win his war. बरोबर? कारण आपल्या सगळ्यांना जिंकायचंय, कोणीच आपण हरण्यासाठी जगत नाही. आता हे म्हणजे थोडंसं कसं आहे माहितीये का, की कौन बनेगा करोडपती मध्ये पण आपण हीच मेटाफर आणखी एक्सटेंड करू शकतो, की कौन बनेगा करोडपती मध्ये पण 3 एंटिटीज असतात. एक म्हणजे अमिताभ, जो ऍज द होस्ट सगळा शो कंडक्ट करत असतो. दुसरी एंटिटी म्हणजे हॉट सीट मध्ये जो बसलेला असतो कंटेस्टंट, की ज्याला अमिताभ प्रश्न विचारतो अँड देन द कंटेस्टंट इज सपोज टू गिव्ह प्रॉपर आन्सर्स. If he gives all right answers, he becomes the Karodpati, which means he wins his war. Or if he goes wrong in answering, then he is out of the game. He loses. Okay. आणि तिसरी एंटिटी म्हणजे दी ऑडियन्स. All of us who are, watching the game as spectators and sometimes as participants. Why I say sometimes as participants is because जर स्पर्धकाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहिती नसलं किंवा तो शुअर नसला, तर त्या गेम मध्ये लाईफ लाईन्स असतात. सम लाईफ लाईन्स वी नो आर, आस्क अ फ्रेंड, फोन अ फ्रेंड. मग त्यावेळेला एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहिती नसलं तर contestant will call up his friend and ask for the answer, and more often than not the friend will give the right answer and the contestant can go on with the game and use that lifeline that way. कधी कधी आस्क द ऑडियन्स अशी लाईफलाईन असते, म्हणजे त्यावेळेला ऑडियन्स मदतीला येतो स्पर्धकाच्या आणि हेल्प्स द contestant to go ahead in the game. So what is important here is the contestant takes help of the audience the same way as Arjuna took help of Krishna, and the same way as Jivatma is supposed to take help of Paramatma, which will enable Jivatma to win his war, which will enable the contestant to win Kaun Banega Karodpati and become a Karodpati, and which enabled Arjuna to win the Kurukshetra war. बरोबर की नाही? मग हे तुमच्या इक्विव्हॅलन्स आणि सिमिलॅरिटी लक्षात येत आहेत ना? सो बेसिकली दीज आर द 3 येस की एंटिटीज दॅट वी आर टॉकिंग अबाउट. आता गंमत आहे की विश्वामध्ये ह्या 3 गोष्टी आहेत, पण विश्वामध्ये तुम्ही पण आहात. आणि यू आर noticing these 3 entities. Now the key question is, where do you fit? Where do you belong? या 3 एंटिटीज पैकी कोणत्या एंटिटीशी तुम्ही अलाइंड आहात?
इज द की क्वेश्चन. याचं कारण आपण काय बघतो की कौन बनेगा करोडपती मध्ये सगळ्यांनाच लाईफ लाईन अवेलेबल असते, आस्क द ऑडियन्स, फोन अ फ्रेंड. पण सगळे जण करोडपती बनतात का? नाही. बरोबर की नाही? अर्जुनासारखा एखादा समर्थ योद्धा असतो जो कृष्णाची मदत घेऊन कुरुक्षेत्रासारखं कठीण युद्ध जिंकू शकतो. समजा कृष्णाने कोणालाही मदत केली असती सोम्या गोम्याला, तर तो कुरुक्षेत्रावरचं युद्ध जिंकू शकला असता का? नाही. म्हणून कृष्णाने गीतेत सांगितलेलं आहे की मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद यतती सिद्ध्यते, म्हणजे हजारात एकालाच हे साध्य होतं. म्हणजे हजारात एखादाच स्पर्धक करोडपती बनतो, किंवा हजारातला एखादा अर्जुनासारखा योद्धा कुरुक्षेत्राचं जिंकू शकतो कृष्णाने मदत करून सुद्धा. त्यामुळे कृष्णाची मदत ही डिसायसिव्ह आहे, पण ती कोणाच्या बाबतीत? तर अर्जुनाच्या बाबतीत, किंवा एखादा जर खूप ब्रिलियंट कंटेस्टंट असेल तर त्याला या सगळ्या लाईफलाईनचा उपयोग होईल. अदरवाईज या लाईफलाईनचा उपयोग करून सुद्धा सगळेच लोक करोडपती होतात असं अजिबात नाही. त्यामुळे गीता वाचून सुद्धा आणि कृष्णाची मदत घेऊन सुद्धा सगळ्यांनाच मुक्ती मिळते असं अजिबात नाही. पण त्या हजारातल्या ज्या एकाला मुक्ती मिळते ते आपण व्हायचंय. वी वॉन्ट टू बी दॅट वन कंटेस्टंट who becomes a karodpati, and we want to be that one warrior who with divine help can win his war, and we want to be one jivatma who can become Paramatma by taking Paramatma's help. Am I making sense? Yep. Are you with Yes. me? येस. Okay, good. आता आपण विचार करूया की हजारातल्या एखाद्यालाच हे का शक्य होतं? 999 विच इज अ ह्यूज नंबर, मेजॉरिटी, बिग पर्सेंटेज, त्यांना का शक्य होत नाही? तर त्याचं सिक्रेट असं आहे की इट ऑल डिपेंड्स ऑन अमंग द 3 एंटिटीज whom do you identify yourself with? And 999 people will identify themselves with Arjuna and lose the battle. And only 1 out of 1,000 will identify himself with Krishna and win the battle. So basically, we are suffering, we are unsuccessful, we feel unfulfilled, we feel unaware, we feel less than knowledgeable, we feel inadequate, incomplete, all because we are identifying ourselves with Arjuna. The moment we start identifying ourselves with Krishna, we move from the hot seat to the cold seat of the audience. So the idea is to move from hot seat to the cold seat. The idea is to move from Arjuna to Krishna. The idea is to transform ourselves from Arjuna to Krishna. Actually speaking, if you look at the reality, we are Krishna only to begin with. But we have been misled to believe that we are Arjuna. आपण अर्जुन नाहीच आहोत. आपल्यावर अर्जुन पण थोपण्यात आलंय आणि आपण ते स्वीकारलंय, आणि त्या स्वीकारण्यातून सगळं दुःख, सगळे प्रॉब्लेम्स आणि सगळ्या कटकटी निर्माण होत आहेत. आणि आपण हॉट सीटवर आहोत आणि आपल्याला घाम फुटलेला आहे आणि आपल्याला कठीण जात आहे हा गेम खेळणं. तर बेसिकली गीतेतून काय शिकायचं आणि गीतेतून काय करायचंय आणि गीतेतून काय साध्य करायचंय, व्हॉट इज इट दॅट वी वॉन्ट टू अचीव बाय स्टडीइंग गीता? Very simply put, we want to shift our identity from Arjuna to Krishna after studying Gita. In fact, it is not a shift in identity. It is just
throwing away the wrong identity and re-entering our correct identity, which is the identity of Krishna. Becoming one with Krishna. That has to be our goal. We don't want to become from a bad Arjuna to a better Arjuna. That is the wrong goal. Remember, a chasm cannot be crossed in several small steps. A chasm can be crossed only with a big leap. दोन डोंगर आहेत, त्याच्यामध्ये दरी आहे आणि तुम्हाला एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर जायचंय, तर तुम्ही हळूहळू हळूहळू चालत चालत स्मॉल स्टेप्स मध्ये इकडून इकडे पोहोचू शकाल का? नाही, कारण मध्ये दरी आहे. तुम्हाला ह्या डोंगरावरून ह्या डोंगरापर्यंत जर पोहोचायचं झालं तर ह्या डोंगरावरून ह्या डोंगरावर उडी मारावी लागेल. दॅट इज ट्रान्सफॉर्मेशन, दॅट इज परिवर्तन, दॅट इज total shift in the identity from Arjuna to Krishna. And that is the only thing that one needs to achieve after studying Gita. And when you achieve that, all your problems vanish, all your problems go away. Meaning, as Krishna, you are not facing any problems. Arjuna's problems may still remain. But Arjuna will know very good ways to handle those problems because you are guiding him as Krishna. It is slightly difficult to, you may not have, imagined this or heard about this, and this may be the first time for you, and it may appear a little complex and whatever, but this is the way and this is the only way, and this is the root cause of everything. आता मी तुम्हाला एक उदाहरणाने स्पष्ट करतो की समजा मी तुम्हाला एक कोडं घालतो आता, चला, आणि तुम्ही सांगा तुमची उत्तरं मला या कोड्यात. की समजा मला एक स्वप्न पडतंय की मी एका बोटमधून, एका समुद्रातून, एक बोट आहे, त्या बोटमध्ये बसलोय मी आणि समुद्रातून मी एका बेटावर चाललोय कुठेतरी, आणि माझ्या बरोबर माझ्या बोटमध्ये माझी फॅमिली आहे, म्हणजे माधुरी आहे, मिहीर आहे, मिहीर माझा मुलगा आणि गायत्री माझी मुलगी. सो मी, माधुरी, मिहीर आणि गायत्री चौघजण एका बोटमध्ये बसलोय आणि कुठच्या तरी एका आयलंडवर चाललोय, आणि माझ्याकडे एकच लाईफ बेल्ट आहे समहाऊ. इट्स अनफॉर्च्युनेट बट दॅट्स ऑल आय हॅव. आणि अनफॉर्च्युनेटली इमर्जन्सी अरायझेस अँड माय बोट कॅप्सायझेस. माझी बोट उलटी होऊन बुडून जाते आणि आम्हाला चौघांनाही पोहता येत नाही असं अज्युम करूया. आणि एनिवे वी आर इन द मिडल ऑफ द डीप सी आणि देर इज नो हेल्प अवेलेबल एनिवेअर. विदिन माइल्स देर इज नो वन एल्स. So all we have to survive is one life belt among the four of us. आणि तो लाईफ बेल्ट माझ्याकडे आहे as the head of the family. आता तुम्हाला प्रश्न असा आहे की मी तो लाईफ बेल्ट, त्या लाईफ बेल्टचं मी काय करावं? माझ्याकडे 5 ऑप्शन आहेत. एक ऑप्शन म्हणजे मी तो लाईफ बेल्ट माझ्यासाठी ठेवावा अँड यू नो व्हॉट विल हॅपन. दुसरं म्हणजे मी तो लाईफ बेल्ट माधुरीला द्यावा. तिसरी ऑप्शन मी तो लाईफ बेल्ट मिहीरला द्यावा. चौथी ऑप्शन मी तो लाईफ बेल्ट गायत्रीला द्यावा. आणि 5वी ऑप्शन मी तो लाईफ बेल्ट कोणालाच देऊ नये. इन विच केस नन ऑफ अस विल सर्वाइव्ह बिकॉज आय मे थिंक it's unfair to give the life belt to any one person and it's unfair to the other 3. So कोणालाच नको, मला नको, तुला नको, घाल कुत्र्याला. मी तो लाईफ बेल्ट कोणाला देणार नाही. 5वी ऑप्शन. आता समजा अशा सिच्युएशन मध्ये मी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सो लेट स्टार्ट विथ मकरंद. मकरंद, व्हॉट विल यू ऍडवाइज मी टू डू? Very difficult. Impossible for me to Correct. give answer. So fine, I got your answer. Vipin, what is your answer and why? मला आन्सर माहिती आहे, सो पास इट. हा, ओके. सांगू का आन्सर? नाही, एका वेगळ्या चॅट मध्ये आलो होते. हा, शेवटी सांग. मिलिंद, व्हॉट इज युअर आन्सर? मला वाटतं की
म्हणजे ते बेल्ट मला स्वतःनी ठेवायला हवा आणि बाकी लोकांना हेल्प करायला हवी, सो दॅट एव्हरीबडी गेट सेव्ड, समथिंग लाईक दॅट. But that is impossible. With one life belt, you cannot save 4 people. So what will you do? I don't know. It's whatever the reasonable options. If the one belt can save the two, then I will give it to my kids, both the kids. Okay, so different people may have different approaches or different answers or different justifications for this problem, right? Now Vipin will tell us the right answer. So Vipin, go ahead. ओके. आय नो द राइट आन्सर, कारण हे ऑलरेडी ऐकलं होतं म्हणून. असं नाही की Right, मला माहिती आहे खूप. पण right. पण इट इज यू स्टार्टेड लाइक आपण एक स्वप्न बघतोय. Ha, तर मग आन्सर इज टू गेट अप फ्रॉम द स्लीप. exactly. Wake up. Wake up. Wake up from the dream is the answer, and that is the Gita way. And that is the out of the box thinking. That is the innovation that Gita is suggesting us to bring about in our life. And the moment we wake up, our problem gets invalidated. It becomes inconsequential. It becomes immaterial. It becomes, whatever you call it. पण फिजिकल वर्ल्ड मध्ये असं होऊच शकतं ना कोणाच्या तरी बाबतीत. मग काय म्हणजे पण ते वेकअप होत नाहीये ना. एक तुम्ही गोष्ट ऐकली का? ब्रह्मम सत्यम जगन मिथ्या. ते जगन मिथ्याचा अर्थ काय आहे? जगन मिथ्या याचा अर्थ खोटं असं नाही, पण मिथ्या याचा अर्थ नाटक. आता शोले हा पिक्चर खोटा आहे का? नाही नाही, शोले तर आहेच ना. शोले इज रिअल, म्हणजे त्यातला सगळी स्टोरी रिअल आहे, गाणी रिअल आहेत, जी एवढी हिट झाली, इट बिकेम अ सुपर डुपर हिट. हे सगळं म्हणजे हाऊ कॅन यू से इट्स जस्ट नॉट देअर, इट्स ऑल इमॅजिनेशन. शोले इज नॉट इमॅजिनेशन. बट इज शोले रिअली रिअल? खरंच गब्बर सिंग होता का? खरंच नाही. इट वॉज जस्ट अ गेम. इट वॉज जस्ट अ शो. सो मिथ्या याचा अर्थ समवेअर इन बिटवीन रियालिटी अँड नॉन रियालिटी. स्वप्न हे खरं असतं का? स्वप्न हे कधीच खरं नसतं, पण स्वप्न पडतं तेव्हा आपण घाबरतोच ना. म्हणजे आता एखाद्या समजा स्वप्नात माझ्या मागे वाघ लागला, तर मला घाम फुटतो, म्हणजे ऍक्च्युअली घाम फुटतो, म्हणजे मी थरथरच जागा होतो. म्हणजे आफ्टर नाईटमेअर आय टेक सम टाइम टू रिकवर इवन आफ्टर आय वेक अप. सो हाऊ कॅन यू से नाईटमेअर इज जस्ट इमॅजिनेशन? ते खरंच पडलं आणि मी खरंच घाबरलो. बरोबर की नाही? तसं लाईफ आहे, आणि त्या लाईफची रियालिटी एकदा समजावून घेतली, वन्स यू वेक अप टू द फॅक्ट दॅट यू आर ऍक्च्युअली नॉट अर्जुना बट कृष्णा हिमसेल्फ, then all your questions get answered in a satisfactory way. In fact, they become immaterial and you just enjoy the show. Like you enjoy Kaun Banega Karodpati as a spectator. And that being a spectator is called as Sakshi Bhav. आता गंमत अशी आहे की ठीक आहे, तुम्ही अर्जुनना बरोबर स्वतःला आयडेंटिफाय करत होतात, पण तुम्ही ते का करत होतात? तुमच्यावर कसं थोपलं गेलं ते? तर पहिल्यापासून तुम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही हेच आहात, दॅट इज युअर आयडेंटिटी, दिस इज व्हॉट यू आर, अँड देन यू स्टार्टेड बिलिव्हिंग इट, अँड देन यू स्टार्टेड बिहेविंग ऍज इफ यू वेर रिअली अर्जुना. इतकं की तुम्हाला स्वप्न जेव्हा पडायची, त्या स्वप्नात सुद्धा तुम्ही अर्जुन असायचा. सो यू केप्ट टेलिंग एव्हरीबडी, and you kept behaving and you kept reiterating endlessly that you are Arjuna. And then slowly you started believing and everybody else started believing that you are Arjuna. So how do you make the shift from Arjuna to Krishna? You follow the same process. You start believing you are Krishna. You start believing, you start talking as if you are Krishna. You start talking, behaving and thinking as if you are Krishna, and you start reiterating that you are Krishna to yourself and to others, and then over a period of time, whatever the reality, you and others will start believing that you are Krishna. And what is more, the reality is that you are Krishna originally, who has been misled to believe that you are Arjuna. So the idea is to detach ourselves from the identity of Arjuna that we have unnecessarily assumed,
and shift our identity to identity of Krishna, and in that role get Arjuna to fight the war, guide Arjuna to win the war, like Krishna guided uh, Arjuna, the real Arjuna himself. And that is when you shift yourself from hot seat to cold seat, and that is where your problems become either invalidated or inconsequential. And although you do solve some of the problems, even if all the problems don't get solved, you are still in the cold seat, you are still in the alpha stage perennially. So I have recorded this session. I will obviously publish the video recording to all of you all, and you might want to perhaps go through what we have discussed once, twice, or I don't know for how many times, but until it takes for you to understand this and to get convinced, because this is Rajaguhya and this is obviously not easy to understand. So that is why Krishna called it supreme secret and supremely confidential knowledge. And only 1 in 1,000 get it. But the good news is that it is, I mean, from my own experience, I can tell you it is not very difficult to get it if you go through each line very carefully that I have written. If you just mentally construct the picture, if you understand what we have to do and what our ultimate goal should be and where we have to reach, you will get it. And once you get it, then maybe in the next session we can start talking about how to shift this identity. Don't bother right now with the how part. Okay, just focus on what we have to do. And I am telling you very clearly what we have to do is to reassume our identity of Krishna and become liberated, become मुक्त. आपल्याला मुक्ती मिळवायची आहे. मुक्तीचा अर्थ काय हो? आपण अर्जुन आहोत या खोट्या कल्पनेतून मुक्ती म्हणजे मोक्ष. आपण कृष्ण आहोत, आपण परमात्मा आहोत या कल्पनेशी संलग्न होणं म्हणजे मोक्ष. आणि त्या गोष्टीने काय होतं तर आपण अल्फा स्टेज मध्ये जातो पेरेनियली. आणि दॅट इज द सिंगल quest for all human beings that have ever lived, that are currently living, or those who will likely live in future. So मला माहिती आहे की अतिशय हेवी डोस झालेला असणार आहे याचा, पण just bear with me for letting the cat out of the bag at the very beginning rather than building the climax. याचं कारण तुम्ही हे जितकं लवकर समजून घ्याल आणि जितकं लवकर त्याप्रमाणे प्रॅक्टिस करायला सुरुवात कराल तितके लवकर तुम्हाला रिझल्ट मिळतील. आणि मी तुम्हाला सांगतो की एकदा आपण हे समजून घेतलं की मग आपण डिस्कस काय करणार की हे ट्रान्सफॉर्मेशन कसं घडवून आणायचं, अर्जुनापासून कृष्ण कसं व्हायचं. आणि ते एकदा समजलं की मग तुम्ही ते प्रॅक्टिस करायला सुरुवात करायची. मी तुम्हाला एक मेडिटेशन टेक्निक देणार आहे, त्या मेडिटेशन टेक्निकचा उपयोग करून. आणि 3 महिने जर तुम्ही खरंच ते सिन्सिअरली केलं, 3 महिने सुद्धा खूप लांब झालं. काही लोकांना एका आठवड्यात जमेल, काही लोकांना जास्तीत जास्त 3 महिने लागतील. डिपेंड्स ऑन युअर इंटेन्सिटी, ऑन युअर फ्रिक्वेन्सी, ऑन युअर पॅशन टू गेट इट. It depends on a lot of factors because every human being is unique. आणि प्रत्येकालाच ते काही तेवढ्याच वेळात जमेल असं नाही, पण निश्चित जमेल. जसं ड्रायव्हिंगचं आहे ना, की ड्रायव्हिंग मध्ये हजारो अवधानं सांभाळावी लागतात. आपण जेव्हा कार ड्राईव्ह करायला सुरुवात केली तेव्हा आपल्याला वाटलं होतं हे कधीच जमणार नाही, कारण किती गोष्टी एकाच वेळेस सांभाळायच्या आहेत. म्हणजे ट्रॅफिक सिग्नल पण बघा, रोडवरची ट्रॅफिक पण बघा, पेडेस्ट्रियन्स पण बघा, क्लच पण बघा, गिअर पण बघा, स्टिअरिंग व्हील पण मनोवर करा, त्याच वेळेला ट्रॅफिक इंडिकेटर्स द्यायचे का ते पण बघा, रिअर व्ह्यू मिरर बघा, साइड व्ह्यू मिरर बघा. हे सगळं कसं एका माणसाला एका वेळेस जमणार. पण आपण वी केप्ट ॲट इट अँड वी लर्न ड्रायव्हिंग. टुडे वी आर व्हेरी गुड ड्रायव्हर्स. म्हणजे सगळ्यांना ड्रायव्हिंग जमेल. आता काही लोकांना त्याच्यासाठी 10 लेसन्स घ्यावे लागले असतील, काही लोकांना 5 लेसन मध्ये ते जमलं असेल, काही लोकांना 2-3 वर्षात ड्राईव्ह करून मग शेवटी
कम्फर्ट आला असेल रोडवर, काही लोकांना 2 आठवड्यातच तो कम्फर्ट आला असेल. हे इंडिव्हिज्युअली इट कॅन व्हेरी, की तुम्हाला ते व्हेन यू विल गेट इट विल व्हेरी. बट व्हॉट विल नॉट व्हेरी इज इफ यू विल गेट इट. आय एम गिव्हिंग यू सर्टन्टी. I am giving you assurance that every one of us will get it. Not only get it, we deserve it. And it is our right, and that is our quest, and that is where we are going, and this is the way to go. I mean, this is one of the ways that I know. Gita is a very surefire way of getting to where we want to be. आणि त्याच्यासाठी आज आपण जी चर्चा केली ती समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. आणि मग आपली अलाइनमेंट बदलणं अतिशय आवश्यक आहे. आता एवढंच समजून घ्या की हे ओव्हरऑल पिक्चर आपल्याला समजून घ्यायचंय मी दिलेल्या मेटाफॉर प्रमाणे, आणि कोणत्या एंटिटी पासून अलाइनमेंट काढून घेऊन कोणत्या एंटिटीशी अलाइन व्हायचंय हे समजून घ्यायचंय. आता एवढं जरी आपण करू शकलो तरी पुरे. त्याच्यानंतर ते कसं करायचं हे मी सांगणार आहे तुम्हाला, हे समजावून देणार आहे. आणि मग ते ऍक्च्युली तुम्ही प्रॅक्टिस करायला लागलात की मग हळूहळू हळूहळू तुम्हाला ते साध्य होणार आहे. आणि एकदा ते तुम्हाला साध्य झालं की तुमचा ब्रेन अल्फा स्टेट मध्ये वर्क करणार आहे मोस्ट ऑफ युअर वेकिंग टाइम. अँड दॅट इज नथिंग बट मोक्ष. दॅट इज नथिंग बट ब्लिस. That is nothing but equanimity. That is nothing but handling all the problems efficiently and effectively. That is nothing but leading a fulfilled life. मग तुमची परिस्थिती काही असो, तुमची मनस्थिती तुमच्या टोटली कंट्रोलमध्ये येईल आणि नैया पार होईल. याच्यावर विश्वास ठेवा आणि अतिशय सिन्सिअरली हे गिव्ह इट अ सिन्सिअर शॉट अँड यू विल मेक इट. आज आपण इथेच थांबूया, कारण आता कोणत्याही क्षणी आपण लॉग ऑफ